नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आणि इतर भागात मेंढपाळ बांधवांवर होणारे लूटमारीचे प्रकार तसेच दरोड्याचे प्रकार वाढल्याने मेंढपाळ बांधवांची सुरक्षितता ऐरणीवर आलेली आहे। वाळुंज परिसरातील रहीमपूर येथे दिनांक 14/4/2025 रोजी मेंढपाळ यांच्या राहुटीवर 7 ते 8 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून मेंढपाळांना मारहाण करत त्यांच्याजवळील आर्थिक ऐवज लुटून नेला होता। आणि या प्रकरणी आज धनगर बांधवांनी छत्रपती संभाजीनगर पुणे नॅशनल हायवे येथे रास्ता रोको करत आंदोलन केलं। यावेळी समस्त धनगर बांधवांनी दरोडा प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। तसेच जिल्ह्यात वाढत असलेले धनगर बांधवांवरील लूटमारीच्या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात अथवा स्वरक्षणासाठी धनगर बांधवांना शस्त्र परवाना बहाल करावा अशी मागणी यावेळी समस्त धनगर बांधवांनी सहाय्यक पोलीस उपायुक्त संजय सानप यांच्याकडे केली आहे। धनगर बांधवांनी आज आंदोलन केले। त्यांचं असं म्हणणं आहे की आरोपीचा शोध घेतला जात नाही किंवा धनगर बांधवावरील जे काही हल्ले आहेत दरोडेखोरांचे किंवा इतर घटनांचे ते वाढतं प्रमाण वाढलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन काय खबरदारी घेणार आहे आणि दरोडेखोरांचा कशा पद्धतीने दिनांक 16/4/2025 रोजी सृष्टी हॉटेलसमोर रहीमपूर गावाच्या शिवारात एक मेंढपाळाविरुद्ध एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। त्याच मोडसचा एक परवा रात्री एक MIDC वाळूंज हद्दीत टोकी शिवारात एक गुन्हा झालेला आहे। त्या गुन्ह्यातील आरोपी आपण अटक केलेले आहेत। दोन्ही गुन्ह्याची पद्धत एकच आहे। त्या गुन्ह्याचे आरोपी आणि ह्या गुन्ह्याचे आरोपी एकच आहे। ते आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। तर खबरदारीची उपाययोजना म्हणून आम्ही अतिरिक्त पेट्रोलिंग या भागात सुरू केलेली आहे। सर्व जी पेट्रोलिंग आहे ते अक्षरशः टेक्निकली कोणत्या भागात रात्री गेलेला आहे, किती वाजता गेलेला आहे, पेट्रोलिंग किती केलेली आहे, सर्व चार्ट आमच्या मोबाईलवर दररोज उपलब्ध होतो। तर त्यामुळं कोणतीही याच्यामध्ये कसर ठेवलेली नाही। आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून असे गुन्हे यानंतर होणार नाहीत याची खबरदारी घेऊ। बांधवावर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वारंवार दरोडे पडतात, वारंवार हल्ले होतात। म्हणजे कुठलेही मेंढपाळ येऊ त्यांना म्हणजे 15 दिवसाला एक दरोडा तुम्हाला दिसणारच। म्हणजे आम्ही मागच्या वर्षी पण दरोडा पडला, आरोपी अटक होत नाही। आता 15 दिवशी खाली दरोडा पडला, आरोपी अटक होत नाही। आता 1 महिना 6 मार्चला एक एवढा भयानक दरोडा पडला होता। त्यातले बारामतीचे मेंढपाळ होते, त्यातल्या महिला 7 महिला ICUमध्ये होत्या। ते कंटाळून त्यांच्या गावी निघून गेले। तिथून फोन करतात बिडकीन पोलीस स्टेशनला की एक तरी आरोपी सापडला का। आतापर्यंत कुठलाच आरोपी सापडला नाही। म्हणजे जेव्हा ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मेंढपाळ हल्ले झाले आतापर्यंत एक आरोपी सापडला नाही। आज इथं आमचं रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारणच आहे। आज 1 मे रोजी आम्ही इथं रस्ता रोको आंदोलन वाळूंज पोलीस स्टेशन समोर केलेलं आहे। आम्ही प्रमुख मागणी आमची हेच आहे की आरोपीला तात्काळ अटक करणे आणि त्यांना एवढी कठोर शिक्षा देणे की दुसरा आरोपी म्हणजे असं करण्याविषयी ते वारंवार विचार करण आणि मेंढपाळांना कोणी हात लावणार नाही। आणि जर त्याला जर चांगली शिक्षा झाली तर पोलीसचा काय रोल याच्यामध्ये? आता पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलं आहे की आमचा तपास चालू आहे। 7 जण म्हणजे त्यांना आरोपी सापडले आहे। आता आम्हाला तर आम्ही मोठी आश घेऊन आलेलो आहे। आता बघूया आता याच्यानंतर आम्हाला कुठला न्याय भेटतो। आमची पुढची मागणी जर हे आरोपी अटक नाही झाले, हे आंदोलन ते किरकोळ आहे। याच्यानंतरचं आंदोलन पोलीस प्रशासन आणि सरकार याला जबाबदार राहणार आहे। आज आंदोलन केले। नमस्कार, मी सकाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन। या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर मेंढपाळांच्या जे समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। आज संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज पोलीस हद्दीमध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी रात्री 1 वाजता एका मेंढपाळाच्या वाड्यावरती दरोडा पडला होता। आणि 1 महिन्यापूर्वी बिडकीन पोलीस हद्दीमध्ये बारामती जे आमचे मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यावरती त्या ठिकाणी वाड्यावर दरोडा पडला होता। दोन्ही मेंढपाळांच्या दरोडा पडलेला एकही आरोपी अद्याप अटक झालेला नव्हता। म्हणून आम्ही 28 तारखेला या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी नोटीस दिली। तर पोलीस कमिशनर आणि RDC साहेब यांना आम्ही नोटीस दिलं होतं की आम्ही 1 मेला आंदोलन करण्याचा उद्देश हा होता की आजचं आंदोलन हे या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर हा मॅसेज गेला पाहिजे की बाबा मेंढपाळांचे नेमके काय हाल चालू आहे आणि काय अडचणी मेंढपाळांसमोर आहेत। जर एवढे जबरी दरोडे पडून जर आरोपी या ठिकाणी वेळेवर सापडत नसतील, मेंढपाळांना न्याय भेटत नसेल
तर त्यांच्या न्यायासाठी या ठिकाणी आम्ही ही आंदोलन भविष्यामध्ये तीव्र करणार. आज पोलीस प्रशासन आम्हाला सांगितले की 7 आरोपी या ठिकाणी त्यांनी अटक केलेले आहेत. तर या ठिकाणी खरोखर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीनं आभार पण मानतो. परंतु ते आरोपी तेच असले पाहिजे, चुकीचे आरोपी विनाकारण ह्या गुन्ह्यात वर्ग झालेले नसावेत, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर या ठिकाणी मेंढपाळाला न्याय भेटला नाही, 15 तारखेला कमिशनर ऑफिसर समोर याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी मेंढपाळ केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या ठिकाणी 15 तारखेला न्याय भेटला नाही तर 31 मेची पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ही कलेक्टर ऑफिस संभाजीनगर या ठिकाणी साजरी केल्याशिवाय मेंढपाळ राहणार नाहीत. आणि त्या ठिकाणी आमची याची पुढची मागणी असणार आहे की फक्त पोलिसांनी आरोपी अटक करणे, सजा करणे याने मेंढपाळाचं फारसं काही कल्याण होणार नाही. जर या ठिकाणी परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर या ठिकाणी आमच्या राज्य सरकारनं आमच्या मेंढपाळांना शस्त्र परवाने दिले पाहिजे. प्रत्येकाच्या ताब्यात जर शस्त्र असेल तर पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी बराचसा ताण कमी होणार आहे. ज्यावेळेस रात्री 1 वाजता मेंढपाळ पोलीस स्टेशनला फोन करून सकाळी 6 वाजता पोलीस त्या ठिकाणी जातात, ठीक आहे, आम्ही मान्य करतो तो मेंढपाळ त्यांना सापडण्याचं कुठे अडचणीत असेल किंवा यांचे काय जर प्रॉब्लेम असेल, यांच्याकडे गाड्या कमी असतील, यांचा फौजफाटा कमी असेल, परंतु त्याच्यावर परमनंट सोल्युशन जर काढायचं असेल तर या ठिकाणी शासनानं मेंढपाळाला शस्त्र परवाना जर दिला तर नक्कीच हे परमनंट सोल्युशन याच्यावरती निघाल्याशिवाय राहणार नाही.